तुकाराम महाराजांची पालखी आता संगमवाडीमध्ये दाखल झालेली आहे। रस्ते हे वारकऱ्यांनी फुलून गेलेले आहेत। ज्ञानोबा माऊली तुकारामांचा जयघोष होतो आहे। मजल दर मजल करत आता वारकरी हे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। वारीला सुरुवात झालेली आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने काल प्रस्थान ठेवलं, त्यासोबतच तुकोबांच्या पालखीने देखील देहूतून प्रस्थान ठेवलेलं होतं आणि आता संगमवाडी जवळ तुकाराम महाराजांची पालखी ही आता दाखल होते आहे। कडेकोट बंदोबस्त देखील पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जे वारकरी आहेत त्यांच्यासोबत पुणेकर देखील काही पावलं या वारीसोबत चालत जातात। आपलं देखील ते तितकं सद्भाग्य असल्याचं लोकांचं म्हणणं असतं, तशी भावना असते, तशी भक्ती देखील असते आणि पुण्यातील संगमवाडीतून तुकोबांची पालखी ही आता हळूहळू मार्गस्थ होणार आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, तुकोबांची पालखी संगमवाडीत पोहोचते आहे, दाखल झालेली आहे असं कळतंय। काय अपडेट आहेत या पालखीबद्दलचे? यासोबतच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दीपक, जर आपण बघितलं तर आता संत तुकाराम महाराजांची पालखी ही पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी दाखल झालेली आहे। जर आपण बघितलं तर याच संगमवाडी पुलावर अर्थात दोन्ही पालख्यांचा संगम होत असतं। इथं संत तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एकत्र येत असते। इथं संगम होतं पुण्यामध्ये आणि त्यानंतर दोन्ही पालख्या आतमध्ये पुण्यात प्रवेश करत असतात। आणि आता जर आपण बघितलं तर हे संचेतीचं पूल आहे, अर्थात शिवाजीनगर परिसर। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर फक्त आपल्याला वारकरी दिसतं। संत तुकाराम महाराजांचा जयघोष आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतं आणि अशा पद्धतीने भक्तिमय वातावरणात लाखोच्या संख्येने हे सगळे वारकरी पुण्यात प्रवेश करतायत। अर्थात आज आणि उद्या या सगळ्या वारकऱ्यांचं पुण्यात मुक्काम असणार आहे। पुणेकर लाखोच्या संख्येने या पालखींच्या स्वागतासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि इथं जर आपण बघितलं दुसऱ्या बाजूला जे भिडे गुरुजी आहेत त्यांचे देखील जे सगळे हजारोच्या संख्येने जे समर्थक आहेत या ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी अर्थातच संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। मात्र कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पुण्यात जर आता आपण बघितलं तर ढगाळ वातावरण आहे, पावसाच्या सरी देखील बरसत आहेत आणि यातच संत तुकाराम महाराजांची पालखी आता पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। अर्थात काही वेळातच आपल्याला इथून ही पालखी आतमध्ये येताना दिसेल आणि आज आणि उद्या अर्थात सोमवारी देखील संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये असणार आहे। आणि आपण बघू शकतो लाखोच्या संख्येने पुणेकर रस्त्याच्या दुतर्फे उभे आहेत आणि या पालखीचं स्वागत केलं जातंय। अर्थात जर आपण इथं बघितलं तर फुलांचं वर्षाव देखील पालखींवर केलं जातंय आणि अशा पद्धतीने जयघोष करत पालखींचं स्वागत या ठिकाणी पुण्यामध्ये होताना दिसतोय। दीपक, मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।